उपराजधानीमध्ये नागपूर महापालिकेसाठी महायुतीची आजपासून आता जागा वाटपासाठी चर्चा सुरू झाल्यात आणि भाजप शिवसेनेमध्ये जागा वाटपाची चर्चा होणार आहे। नागपूरमध्ये राष्ट्रवादी महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत अजून तरी नाहीये आणि महायुतीच्या जागा वाटपासाठी ही बैठक नागपूरमध्ये आता होतीये। भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटप होणार आहे, त्या दोघांमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। तर राष्ट्रवादी मात्र या चर्चेपासून अजूनही दूर आहे। शिवसेनेकडून 50 जागांची नागपूरमध्ये मागणी आहे। नागपुरात सुद्धा महायुतीच्या जागा वाटपांची चर्चा आजपासून सुरुवात होते आहे आणि आमदार प्रवीण दटके प्रभारी आहे भाजपाचे, आजपासून चर्चेला सुरुवात होते आहे। वाटाघाटीला कोण कोण उपस्थित राहणार आहे आणि कशा पद्धतीने चर्चा होणार? भाजपकडनं 2-3 नावं असतील, शिवसेनेकडनं 4 नावं असतील। ते आज सगळे उपस्थित, आज किंवा उद्या उपस्थित राहतील। साधारणपणे किती जागांवर, जसे भाजपाने 151 जागांवर संपूर्ण तयारी केलेली आहे, नेमक्या किती जागांवर तुम्ही शिवसेनेकरता सोडणार आहे, किती दावा आहे? जे काही नियम निकष असतील, आज उद्या पहिली चर्चा होईल। दावा आमचाही माहिती नाही आणि त्यांचा नियम निकषाप्रमाणे जे काही ठरलं आहे त्या नियम निकषावर जाऊ आणि योग्य असतील ते चर्चा करून मग ठरवू। आमचे माननीय सगळे आमदार आहेत, माननीय नितीनजी आहेत, देवेंजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, कृष्णाभाऊ आहेत, मोहनजी आहेत, म्हणजे मोहन भाऊ आहेत, सगळ्यांची चर्चा करून निर्णय होईल। प्रवीण दटके किंवा अजून जे काही पॅनल जाणार आहे त्यांना काही अधिकार नाही, ते फक्त चर्चेचा अधिकार आहे। ठरवायचा अधिकार हा शीर्षस्थ नेत्यांना आहे। प्रवीणजी, आज जी चर्चा होते त्याच्यात भाजप आणि शिवसेनेचा, राष्ट्रवादी नाही? ते जे समन्वय समितीत ठरलाय त्याप्रमाणे चालेल ना। उद्या राष्ट्रवादीवरती ठरलं तर राष्ट्रवादी, म्हणजे आज जी चर्चा होणार आहे शिवसेना आणि आज उद्या जी काही चर्चा होईल ती भाजप शिवसेनेत होणार। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।